तर नमस्कार मंडळी, जर आपण तिरुपतीला जाणार असाल तर त्या ठिकाणी दर्शनाचं बुकिंग किंवा रूमचं बुकिंग कसं करायचं आहे मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे. तर मी 2026मध्ये फेब्रुवारी 2026मध्ये मला तिरुपतीला जायचं होतं आणि त्याची बुकिंग जी आहे ही नोव्हेंबरमध्ये चालू होणार होती. म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला रूम बुकिंग किंवा दर्शन बुकिंग करायचं असेल तर ते 3 महिने पहिले अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं तिकीट आणि रूम बुक करता येते, हे लक्षात ठेवा. तर दर महिन्याच्या 20 तारीख ते 25 तारखेमध्ये तुमची तिकीटं ऑनलाईन स्पेशल एंट्रीचं तिकीट असेल किंवा इतर तिकीट आहेत, ही तिकीटं आणि रूम बुकिंग ही ऑनलाईन पद्धतीनं तिथं नोटिफिकेशन केले जातं, त्या टायमाला ते बुकिंग चालू होतं. तर मी नोव्हेंबरमध्ये 25 तारखेला स्पेशल एंट्रीचं तिकीट होतं की जे फेब्रुवारी महिन्यातलं चालू होणार होतं. तर मी सकाळी 10 वाजता लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर मी स्पेशल एंट्रीचं तिकीट जे आहे हे ॲप्लिकेशनवरनं बुक केलं, सगळी माहिती भरली आणि 600 रुपयांची 2 तिकीटं काढली. रूम बुक करायची असेल तर तुमच्याकडं स्पेशल एंट्री किंवा इतर जे काही दर्शनाची तिकीट आहेत ती तिकीटं अगोदर बुक केलेली असतील तरच तुम्हाला रूम बुक करता येते. आणि रूम बुक करण्यासाठी किमान 2 लोकांची तिकीटं ऑनलाईन पद्धतीनं बुक केलेली असतील तरच रूम बुक करता येते. तर मी अशा प्रकारे सकाळी स्पेशल एंट्रीचं तिकीट काढलं. नंतर त्याच दिवशी दुपारी 3 वाजता रूम बुकिंग होती, म्हणून मी परत दुपारी 3 वाजता ॲक्युरेट टायमिंगला लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर माझं हे टाईम दाखवलं मला. त्या ठिकाणी टाईम दाखवले असताना खालच्या बाजूला तुमच्याकडं किती रूम आहेत, म्हणजे तिरुपती आणि तिरुमाला आणि तलकोना अशी 3 ठिकाणं दाखवलेली आहेत. त्या ठिकाणी रूम किती रिलीज केल्यात, म्हणजे रूम आज किती आहेत या महिन्यात आणि शिल्लक किती आहेत आणि बुक किती झालेत हे दाखवतं. तर पूर्ण टायमिंग होईपर्यंत तुम्ही बघायचं आहे. टाईम झाल्यानंतर बरोबर तुम्ही त्या ठिकाणी ठिकाण निवडायचं. ठिकाण निवडल्यानंतर रिफ्रेश होतं आणि तुमचं जे काही तिकीट आहे त्या तिकिटावरती घेऊन जातं. तुम्ही सिलेक्ट सर्व्हिस आहे त्या ठिकाणी जायचं आहे. तुम्ही स्पेशल एंट्री तिकीट काढलं किंवा दुसऱ्या सेवा आहेत त्या सेवाचे तिकीट काढलेलं आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमचं तिकीट दाखवलं जातं, त्यावरती बुक अकॉमोडेशन असेल तरच तुम्हाला तिकीट बुक करता येतं. तर 2 लोकांचं तिकीट काढल्यामुळं बुक अकॉमोडेशन दाखवलं, त्याच्यावरती मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर परत तिथं आलं. परत या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही ठिकाण निवडायचं आहे. मग त्या ठिकाणी प्लेस जे आहे ते मी तिरुमाला निवडलं आणि तिरुमाला निवडल्यानंतर खाली टाईम स्लॉट जो आहे तो दिवसातलं 4 प्रहर दाखवलेला असतात. रात्री 12 ते सकाळी 6, सकाळी 6 ते दुपारी 12, दुपारी 12 ते संध्याकाळी 6 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 12 असे 4 स्लॉट आहेत. त्यातलं तुम्हाला जो पाहिजे तो लॉट किंवा तुमची ट्रेन कोणत्या टायमामध्ये आहे तो स्लॉट निवडायचा आणि टायमिंग निवडायचं. टायमिंग निवडल्यानंतर तुमचं जे काही तिकीट आहे हे जे तिकीट आहे त्याच्यावरती तुम्हाला ज्या दिवशी दर्शन आहे, म्हणजे 20 तारखेला माझं दर्शन होतं त्या दिवशीची एक रूम किंवा 19 तारीख या 2 तारखेपैकी एक तारीख सिलेक्ट करायची आणि तुम्हाला त्या दिवशीची रूम बुक करता येते. मग मी 20 तारीख निवडली, तिरुमाला ठिकाण निवडून सकाळची टायमिंग वगैरे पकडलं आणि रूम बुक केली. तर टोटल प्रोसेस केल्यानंतर मला 600 रुपये गेले. परंतु जात असताना काय झालं की बुक अनदर स्लॉट म्हणलं, म्हणजे सकाळचे 6 ते 12च्या दरम्यानची रूम अवेलेबल नव्हती, कारण टायमिंग संपून गेला होता, तिथल्या रूम संपल्या असतील, म्हणून बुक अनदर स्लॉट म्हणलं. मग नंतर परत टायमिंग पडलं. नंतर मी सेम प्रोसेस केली, दुपारचं टायमिंग टाकलं, परंतु मला त्या ठिकाणी रूम काय बुक झाली नाही, मला बुक अनदर स्लॉट म्हणलं. हे असं बऱ्याच वेळेस होतं आणि काही वेळेस रूम बुक होते सुद्धा. म्हणजे मागच्या वेळेस मला रूम बुक झाली होती तिरुमालाला, म्हणजे तिरुमाला हे ठिकाण बालाजी मंदिराजवळ आहे, परंतु मला या ठिकाणी रूम मिळाली नाही. म्हणून मी नंतरच्या टायमाला काय केलं की परत तिरुपती हे ठिकाण निवडलं. तिरुपती ठिकाण निवडल्यानंतर मी परत दुपारचा टायमिंग निवडला, कारण मी नंतरच्या रेल्वेने जाणार होतो, म्हणून तिरुपती आणि दुपारी 12 ते संध्याकाळी 6चं टायमिंग निवडलं आणि 19 तारीख म्हणजे आदल्या दिवशीचं रूम बुक करायची म्हणून 19 तारीख पकडली. आणि श्रीनिवासम हे ठिकाण तिथं 2-3 ठिकाणे येतात. आता AC नॉन AC दाखवतं, तुम्हाला जे पाहिजे ते ठिकाण निवडायचे, पैसे निवडायचेत, म्हणजे पैसे किती जातात ते सुद्धा त्या ठिकाणी दाखवलं जातं. तर मी नॉन AC रूम घेतली 200 रुपयावाली आणि मी पूर्ण सगळं प्रक्रिया पूर्ण केली, म्हणजे टिक मार्क वगैरे केली, सगळी डिटेल फिलअप केली आणि रूम बुक केली. रूम बुक केल्यानंतर माझी व्यवस्थित पद्धतीनं रूम बुक झाल्यानंतर मला 421 रुपये गेले. तर यातले 200 रुपये माझे डिपॉझिट होतं आणि 200 रुपये रूम चार्जेस होते. तर अशा प्रकारे माझी रूम बुक झाली.